जेव्हा नगरसेवक नव्हते पण उठले फुटले आणि लुटले असे नगरसेवक आहेत ना. आज तेच मोठ्या मोठ्यानी जसं म्हणतात ना बाळगात जास्त मोठी बांग देतो तसे हेच फुटलेले मोठ्या मोठ्यानी बेंच वाजवतात. म्हणजे चाड नावाची चीज की एक स्वतःच्या मनाला शरम असते ती कुठे यांची दिसत नाही. एकीकडे असं म्हणतात की मुंबई पालिकेसाठी सगळ्यांनीच राजकारण बाजूला ठेवून एकत्र पुढे येणं गरजेचं आहे, कारण लोकांसाठी आपण या ठिकाणी काम करतो, त्याच्यामुळे पारदर्शक कारभारही असला पाहिजे. असं फक्त पारदर्शक पारेकरी असे छान छान शब्द वापरायचे आणि कम्प्लीट त्याच्या विरोधात वागायचं, म्हणजे त्या शब्दाला पण न्याय नाही द्यायचा. पण मग आता तुमची नेमकी भूमिका कशी असेल बरं? आम्ही राज्यात केंद्रात बघत आलो आहे, तरी लोकसभेला पण बऱ्यापैकी आमचे खासदार निवडून आले. काही नसताना प्रचंड सत्ता बत्ता पैसा वाटप करूनही आज नगरसेवक 65 निवडून आले. त्यामुळे तुम्ही ते करत राहा. आमची बांधिलकी मुंबईकरांसाठी आहे. आम्ही आमच्या प्रत्येक वॉर्डमध्ये आपापला नगरसेवक आपापला चांगला परफॉर्मन्स देतो आहे, लोकांपर्यंत जातो आहे, पोचतो आहे, सुखदुःखात सामील होतो आहे. आम्ही मला वाटतं येणारे काळ हा गेलेला काळ कळतो आहे तो पैशाचा काळ, पण पुढचा येणारा काळ हा मतदारांच्या बाबतीत पण जे काही आता होतं आहे महाराष्ट्रात किंवा मुंबईत ते बघतायत. दुसरा असा प्रश्न आहे की 2029च्या येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी तयारी करा असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांनाही सांगितलेलं आहे, आमदारांनाही सांगितलेलं आहे, आणि त्या परीनं खरं तर प्रत्येकजण तयारीला उतरा आणि खास करून शिवसेना स्टाईलमध्ये रस्त्यावर उतरा असे आदेशही दिलेले आहेत. आजही उतरतोय ना. आपण काल सभागृहात पाहिलं की चिठ्ठ्या जातात, पटकन आटपून घ्या ही वृत्ती वाढत चालली. म्हणजे सभागृहाचे नीती नियम काहीच पाळायचे नाही. विरोधी पक्षांनी निवेदन केलं, त्याच्यावरती आयुक्तांनी जे निवेदन दिलं त्या आयुक्तांनी सरळ सरळ फक्त पेपरवर पांढऱ्या पेपरवर काळं काय उठवलं ते वाचून दाखवलं. केलं काय हे कबूल नाही केलं.